नमस्कार, शुभांगी मराठी लॉग अँड रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण किचनमधील टिप्स पाहणार आहोत। पहिली टिप्स आहे, चहा गाळून घेतल्यानंतर उरलेल्या चहा पावडरमध्ये डिटर्जंट पावडर घालून चांदीच्या वस्तू किंवा दागिने स्वच्छ करावे, छान नव्यासारखे चमकतात। 2. घसा खवखवत असेल किंवा घशातील इन्फेक्शन असेल तर गरम पाण्यात हळद आणि मीठ टाकून गुळण्या करा, आराम मिळतो। एखाद्या वेळेला आपण हॉटेलमधून भाजी आणतो आणि त्यामध्ये जास्त तेल किंवा तरी असेल तर ती चमच्याने काढणे अवघड होते, म्हणून फ्रीजमधून थोडासा बर्फ घेऊन भाजीवर फिरवावा। भाजीतील जास्तीचे तेल निघून जाते व बर्फाला चिकटते। 4. साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा, यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येत नाही व खिचडीला एकसारखा तिखटपणा लागतो। 5. कुकरच्या शिट्ट्या होताना कुकरमधील पाणी बाहेर येते, यासाठी कुकरच्या झाकणाला आतून थोडेसे तेल लावावे, यामुळे पाणी बाहेर येणार नाही। 6. उडदाच्या पापडाचे पीठ मळताना ज्या भांड्यामध्ये आपण पीठ मळणार आहोत त्या भांड्याला आणि हाताला थोडेसे तेल लावून घ्या, म्हणजे चिकटलेले पीठ सहज निघते व आपला वेळही वाचतो। 7. बऱ्याच वेळा साबुदाण्याची खिचडी करताना ती चिकट होते, छान मोकळी अशी होत नाही। त्यासाठी साबुदाणा भिजवताना त्यामध्ये 1 ते 2 चमचे दूध घालावे, म्हणजे साबुदाणा खिचडी छान मोकळी होते। छोलेची भाजी करायची असेल तर आपण छोले भिजवतो त्यामध्ये 2 ते 3 चमचे छोटे हरभऱ्याची डाळ भिजत घाला, म्हणजे भाजीचा दाटपणा येतो व चवही छान लागते। 9. कांदे पोहे करताना त्याचा लगदा होतो, तसे होऊ नये म्हणून कांद्याचा वापर जरा जास्त करा। आपण 2 वाट्या पोहे घेतले असेल तर 1.5 वाटी कांदा वापरावा, म्हणजे पोहे छान होतात। 10. उडदाचे पापड लाटताना तसेच इतर कोणत्याही प्रकारचे पापड लाटताना तेलाचा वापर अजिबात करू नये, नंतर पापडांना तेलाचा वास येतो व जास्त दिवस पापड टिकत नाही। 11. रसगुल्ल्यांसाठी पनीर करताना दुधात लिंबू रसाऐवजी विनेगर घालावे, पनीर छान होते, लिंबामुळे पनीरला पिवळा रंग येतो। 12. लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा, म्हणजे वर्षभर तिखटाचा रंग लाल राहतो। कारल्याची भाजी बनवताना कारले चिरल्यावर त्यात हळद मीठ घालून 10 मिनिटे ठेवा, 10 मिनिटांनी त्याला पाणी सुटेल ते पाणी काढून नंतर भाजी बनवावा, कारल्याची भाजी अजिबात कडू होणार नाही। 14. मातीची भांडी स्वच्छ करण्यासाठी नारळाची शेंडी व राख वापरावी, यामुळे मातीच्या भांड्यांची माती निघत नाही। 15. पास्ता, शेवया, नूडल्स शिजल्यानंतर चिकट होत असतील तर त्यामध्ये थोडे तेल घाला आणि लगेच गरम पाण्यातून काढून त्यावर थंड पाणी घाला, त्या मोकळ्या सुटसुटीत होतील। जर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्सद्वारे तुमचा अभिप्राय जरूर कळवा। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।